रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य दापोली शहरात साहित्य, कविता आणि गझलांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। जागरण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने पद्मश्रद्धा सभागृहात आयोजित कवी संमेलनाला कवी आणि रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी दापोलीचे सुपुत्र आणि प्रसिद्ध गझलकार पंडित बद्दी उज्जमा खावर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पंडित खावर पुरस्कार लेखक, कवी आणि गीतकार इक्बाल शार्फ मुकादम यांना प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत जालगावकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक कवींनी आपल्या कविता आणि गझला सादर करत उपस्थितांची दाद मिळवली। डॉक्टर जयवंत जालगावकर यांनी स्वतःची कविता सादर करत कार्यक्रमात रंगत आणली। या कवी संमेलनाला नगरसेविका रिया सावंत, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, प्रमोद पांगारकर, माय कोकणचे मुस्ताक खान, जलगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। असणंच आवश्यकच आहे, कारण मराठीतल्या शब्दात जी ताकद आहे ती इंग्रजीच्या कुठल्याही शब्दामध्ये नाही। आणि म्हणून हे जे सगळं घडत असतं ते सातत्याने चालू ठेवण्याचं काम पंटीबोरे आपण करत आहात। एक चांगलं काम करताय आपण। कार्यक्रमाची रूपरेषा किती वेळ चालणार आहे मला माहिती नाही। जास्त वेळ चालणार असेल तर मला थोडी रजा तुम्हाला द्यावी लागेल। मी पण थोडासा साहित्यिकातला एक भाग असल्यामुळे मी मॅडम सगळ्या कविता लिहितो त्या ज्या व्यवहारिक गोष्टी असतात त्याच्यावर लिहितो। आणि विषय त्याच्यामुळे असा असतो की अवास्तव नसतो, वास्तव त्याच्यामध्ये असतं। माझे पण 31-35 कविता झालेल्या आहेत।